नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर भक्तांनो, कधी तुम्ही असा अनुभव घेतलाय का की कोणत्याही कारणाशिवाय तुमचं मन अचानक शांत होतं किंवा रस्त्यात चालताना एखादा अनोळखी माणूस येऊन जय जय स्वामी समर्थ असं म्हणतो आणि तुम्हाला कळतं की स्वामी आले आहेत? तर हो, स्वामी समर्थ महाराज जेव्हा आपल्या जीवनात येतात तेव्हा ते आपल्याला काही सामान्य मार्गाने ते आपल्या जीवनात येत नाहीत, तर ते येतात ते संकेतामधून। तर ते संकेत असतात की इतके सूक्ष्म असतात, इतके दिव्य असतात की ज्याने भक्तीने पाहिलं त्यालाच ते संकेत कळतात। तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ महाराज जेव्हा येतात तेव्हा आपल्याला काही संकेत मिळतात। तर ते 5 संकेत, ते नवीन संकेत मी या व्हिडिओच्या पार्ट 2 या व्हिडिओमध्ये हे संकेत कसे आहेत, कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर पार्ट 2 हे संकेत ओळखले तर आपल्याला कळेल की स्वामी तुमच्या घरी आले आहेत। तर पहिला संकेत म्हणजे शांततेचा स्पर्श। जेव्हा स्वामींचं आगमन होतं तेव्हा पहिला अनुभव म्हणजे शांततेच्या लहरीचा स्पर्श जाणवतो आपल्याला। जगामध्ये कितीही गोंधळ चालू असला तरी चिंता असो, ताणतणाव असो, पण अचानक असं वाटतं की सगळं ठीक होईल। तर हे काही साधं नाहीये, तर ही आहे ती स्वामी कृपेची ऊर्जा असते ती, जी तुमचं मन स्पर्श करते। जिथे स्वामींची कृपा येते तिथे मन स्थिर होतं, तर आपले विचार मंदावतात आणि एक अनामिक आनंद आपल्या मनात ओघळतो। अनेक भक्त सांगतात की स्वामींचं नाव घेतल्यावर माझ्या घरामध्ये गोंधळ थांबला, वातावरण शांत झालं। तर हा पहिला संकेत असतो, स्वामी तुमच्या जीवनात पाऊल ठेवत आहेत। त्यांचा स्पर्श अगदी वाऱ्यासारखा दिसत नाही, पण तो अनुभवता येतो। तर तो शांततेचा वारा म्हणजे स्वामींचं आगमन असतं ते। आता दुसरा संकेत म्हणजे दारात येणारा एखादा अनपेक्षित पाहुणा। तर स्वामींचं आगमन अनेकदा मानव रूपामध्ये होतं, कधी कधी भिक्षा मागून, तर कधी वृद्ध म्हणून येतात स्वामी महाराज, तर कधी एखादा अज्ञात माणूस म्हणून अचानक स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ म्हणून जातो। अनेक भक्तांनी अनुभवलं आहे की एखाद्या दिवशी दारामध्ये कोणीतरी एखादा भिक्षुकी येतो आणि फक्त म्हणतो की स्वामी समर्थ आणि तो निघून जातो। तर तेव्हा लक्षात ठेवा की तो साधा माणूस नव्हता, तो स्वामींचा वाहक होता। स्वामींची ऊर्जा अशी कार्य करते की ते तुम्हाला भेटायला येतात, पण त्यांच्या रूपात नाही येत ते, तर ते कोणाच्या तरी माध्यमातून येतात। ज्यांच्या जीवनामध्ये श्रद्धा आणि नम्रता असते त्यांनाच हे संकेत दिसतात, पण त्या क्षणी फक्त मनात एक विचार येतो की स्वामी आले होते पण मी ओळखू शकले नाही। आता तिसरा संकेत स्वप्नात येणारं, आपल्याला स्वप्नात देणारं दर्शन स्वामींचं। तर स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन हे स्वप्नामध्ये स्वामी येणे हा अतिशय मोठा संकेत असतो। अनेक भक्त सांगतात की स्वामी समर्थ महाराज स्वप्नात येऊन काहीतरी सांगतात। तर स्वामी सांगतात की घाबरू नको, सगळं ठीक होईल, तू आता योग्य मार्गावर आहेस। कधी फक्त त्याचा जयघोष ऐकू येतो, तर कधी त्यांच्या चरणांचा प्रकाश दिसतो। तर हे सर्व काही योगायोग नसतात, तर स्वामी महाराज स्वप्नामधून संकेत देत असतात भक्तांना, कारण त्यावेळी आपलं मन शांत असतं झोपेमध्ये आणि आत्मा अधिक आपला ग्रहणशील आपला करू शकतो। जर तुम्हाला सतत स्वामींचं स्वप्न येत असेल तर समजा की स्वामी तुमच्या घरामध्ये वास्तव्य करायला आले आहेत। आता चौथा संकेत की घरामध्ये सुगंध येणे आणि दिव्य प्रकाश। तर स्वामी समर्थ महाराजांच्या आगमनाच्या काही क्षणापूर्वी किंवा दिवसांपूर्वी घरामध्ये एक अलौकिक सुगंध पसरतो। तर तो सुगंध असतो चंदनासारखा किंवा केशरसारखा सुगंध येतो, किंवा अगदी मंद मंद अगरबत्तीचा सुगंधासारखा असतो। तर अनेकदा भक्त सांगतात की घरामध्ये कोणतीही अगरबत्ती लावलेली नसताना पण मंद अगरबत्तीचा, चंदनाचा वास येतो, किंवा दिव्याच्या ज्योतीभोवती तेजोवलय दिसतं, दिवा तेज होतो, आपोआप दिवा तेज होतो।
तर हा संकेत स्पष्ट असतो की स्वामींची सूक्ष्म उपस्थिती तुमच्या घरामध्ये आली आहे. स्वामी समर्थ महाराज हे तेजस्वी तत्वाचे कार्य करतात. त्यांचा आशीर्वाद प्रकाश आणि सुगंधाच्या रूपामध्ये प्रकट होतो. तर हा अनुभव घेणं म्हणजे आध्यात्मिक स्पर्श मिळणं. तर भक्तांसाठी संदेश आहे की स्वामी समर्थ महाराज म्हणतात की मी वेळेवर येतो, पण तुला शांत राहावं लागेल. स्वामींचे संकेत ओळखण्यासाठी आपलं मन स्थिर हवं, मनामध्ये तेवढी श्रद्धा पण हवी, त्यांच्याशी संवाद ठेवण्याची तयारी हवी. तर तुम्ही रोज सकाळी जय जय स्वामी समर्थ म्हणतात ना, तर समजा त्या प्रत्येक उच्चारामध्ये स्वामींचं तत्व आहे, स्वामी तत्व आहे. जेव्हा तुम्ही ते भावपूर्वक म्हणतात तर स्वामींचं तत्व तुमचं रक्षण करतं. तुमचं मन जर व्याकुळ असेल तर स्वामी तुमच्या जवळ येऊ शकत नाहीत. पण जर मन शुद्ध झालं तर स्वामी स्वतः येतात आणि म्हणतात की बाळा मी आलोय. तर भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज कधीही कोणाला एकटं सोडत नाही. ते त्यांच्या भक्तांना खूप सांभाळतात. ते प्रत्येक भक्तावर लक्ष ठेवून असतात. फक्त आपण त्यांचे संकेत ओळखायला हवे. जर आज तुमच्या आयुष्यात काही अद्भुत शांतता आहे, एखादा शुभ अनुभव किंवा अचानक जय जय स्वामी समर्थ असा आवाज ऐकू येतो, तर समजून जा की स्वामी आले आहेत. त्यांना मनापासून नमस्कार करा, त्यांच्याशी संवाद साधा. कारण जेव्हा स्वामी समर्थ महाराज येतात तेव्हा फक्त समस्या तर काही उरतच नाही. स्वामी समर्थ महाराज आल्यावर सर्व अगदी स्वामी आपलं जीवन सांभाळून घेतात आणि आपलं नशिबाचं आपलं पानच बदलून जातं. स्वामी महाराज जेव्हा घरात येतात, आपल्या आयुष्यात येतात, तेव्हा आपल्या नशिबाचं पानच बदलतं. आणि स्वामी समर्थ महाराज शेवटपर्यंत आपला हात कधीच सोडत नाही. स्वामी समर्थ महाराज आले की दुःख निघून जातात आणि भक्ताचं आयुष्य त्यांच्या कृपेने उजळून निघतं. माझी माहिती आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.